आणि शरद पवार यांनी सुनील शेळके यांना थेट इशारा दिलाय। लक्षात ठेवा, मला शरद पवार म्हणतात। शरद पवार यांनी आमदार सुनील शेळके यांना हा इशारा दिलाय। कार्यकर्त्यांना दमदाटी केल्यावरून पवार यांनी शेळकेंना हा इशारा दिला आहे। माझ्या सहीमुळेच तुम्ही आमदार झालात। शरद पवार यांनी लोणावळ्याच्या मेळाव्यातून आणि मेळाव्याला येऊ नये म्हणून शेळकेंकडून कार्यकर्त्यांना दमदाटी करण्यात आली। शरद पवार यांनी सुनील शेळके यांच्यावर ही जोरदार टीका देखील केली आहे। तर लोणावळ्यातील मेळाव्यामध्ये बोलताना शरद पवार यांनी आमदार सुनील शेळके यांच्यावर जोरदार निशाणा देखील साधलाय। मी शरद पवार आहे आणि मेळाव्याला येऊ नये म्हणून शेळकेंकडून कार्यकर्त्यांना दमदाटी करण्यात आली, अशा शब्दांमध्ये शरद पवार यांनी शेळके यांच्यावर जोरदार निशाणा साधत त्यांना थेट इशारा देखील दिलाय। तर सुनील शेळके हे देखील आता माध्यमांसोबत संवाद साधतायत। शरद पवार यांनी इशारा दिल्यानंतर आता सुनील शेळके काय बोलतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। आज माझ्या मावळ मतदारसंघामध्ये आदरणीय पवार साहेबांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि महाविकास आघाडीतील कार्यकर्त्यांचा मेळावा आणि बैठक आयोजित केली होती। या बैठकीचं आणि मेळाव्याचं ज्यांनी आयोजन केलं त्यांनी साहेबांना काही माहिती मागच्या 8 दिवसापूर्वी दिली। त्यामध्ये मावळ तालुक्यातील शेकडो कार्यकर्ते हे अजितदादांची साथ सोडून आदरणीय पवार साहेबांबरोबर यायला तयार आहेत आणि साहेब आपण मावळ तालुक्यामध्ये आलं पाहिजे, आपल्या हस्ते अनेक जणांना पक्ष प्रवेश करायचा आहे, अशा पद्धतीची खोटी माहिती देऊन आज पवार साहेबांना मावळ तालुक्यामध्ये निमंत्रित केलं आणि प्रत्यक्षामध्ये कार्यक्रम सुरू होत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील साधारणतः 35 ते 40 एवढेच कार्यकर्ते त्या ठिकाणी उपस्थित होते। या व्यतिरिक्त महाविकास आघाडीतील शिवसेना उद्धवसाहेब ठाकरे यांच्या पक्षातील काही कार्यकर्ते, काँग्रेस पक्ष आणि मित्र पक्षातले असे एकंदरीत सर्व सभागृहामध्ये 150 ते 200 कार्यकर्ते आणि काही पदाधिकारी त्या ठिकाणी उपस्थित होते। ही सर्व परिस्थिती पाहिल्यावरती ज्यांनी या ठिकाणी कार्यक्रमाच्या निमित्तानं साहेबांना निमंत्रित केलं त्यांनी साहेबांना चुकीच्या पद्धतीने माहिती दिली की साहेब या ठिकाणी आमदार सुनील शेळकेंनी कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना येऊ नये अशा पद्धतीनं दम देण्याचं काम केलं किंवा आपण कार्यक्रमाला जाऊ नका असं देखील सांगितलं आणि साहेबांनी त्या बाबतीत लगेच प्रतिक्रिया दिली। खरं तर आदरणीय साहेब हे आजही आमच्यासाठी श्रद्धेय आहेत, उद्या देखील असतील, परंतु साहेबांनी या बाबतीमध्ये वक्तव्य करताना शहानिशा करणं हे अपेक्षित होतं। मागील 50-55 वर्षाचा साहेबांचा राजकीय आपण वाटचाल किंवा इतिहास पाहिला तर व्यक्तिगत कुठल्याही पदाधिकाऱ्यावरती किंवा एखाद्या सहकार्यावरती कधीच साहेबांनी टीका केली नाही किंवा त्या पदाधिकारी किंवा या ठिकाणी आल्यावरती आपल्या विरोधकावरती देखील व्यक्तिगत टीका टिप्पणी केली नाही। परंतु माझ्या बाबतीत अशा पद्धतीने साहेबांनी का वक्तव्य केलं हे मला देखील आज आश्चर्य वाटते। आपण संपूर्ण महाराष्ट्रातली परिस्थिती पाहत असाल आणि त्यात मावळ तालुका ह्यातली देखील परिस्थिती आज साहेबांनी प्रत्यक्षात पाहिली की त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही त्यांच्या वाट्याला गेला, मी कुणाच्या वाट्याला जात नाही, माझ्या जर तुम्ही वाट्याला गेला तर मी सोडत नाही, हा इशारा त्यांनी दिलेला आहे। का नेमकं तुम्ही वाट्याला गेले त्यांच्या? मी साहेबांना या बाबतीत जाऊन भेटणार आहे, साहेबांना विचारणार आहे की मी कुणाच्या वाटेला गेलो, माझी काय चूक झालेली आहे हे मला आपण सांगावं। परंतु आपण जसं सांगितलं की तुम्ही कार्यकर्त्यांना इथं दम देता किंवा कार्यकर्त्यांना येऊ नये म्हणून फोन करून सांगितलं, ही ज्यांनी कोणी माहिती आपल्याला दिली त्यांनी सुद्धा माहिती खरी दिली का खोटी दिली हे सुद्धा आपण जाणून घ्यायला पाहिजे होतं, एवढीच माझी अपेक्षा आहे। परंतु साहेबांनी जे काही वक्तव्य केलं याची मी नक्कीच दखल घेणार। पुढील 8 दिवसामध्ये मी कुणाला फोन केला, कुणाला दहशत केली, कुणाला दादागिरी केली, कुणाला दम दिला किंवा कुणाला फोन करून सांगितलं की साहेब मावळ तालुक्यात येत आहेत आपण जाऊ नका, असा एक तरी व्यक्ती आपण उभा करावा
अशा एका तरी व्यक्तीनं आपल्याला पुराव्यानिशी माहिती द्यावी. अन्यथा मी संपूर्ण महाराष्ट्रात सांगणार की साहेबांनी मावळ तालुक्यात येऊन माझ्यावरती खोटे आरोप केले. म्हणजे आव्हान देताय तुम्ही साहेबांना, नक्कीच. सिद्ध करून दाखवा. मी साहेबांना ज्यांनी कोणी माहिती दिली त्या माहिती देणाऱ्या व्यक्तीनं साहेबांनी एक तर पुरावे द्यावेत, नाहीतर साहेबांनी जे वक्तव्य केलं ते माझ्या बाबतीत खोटं केलं हे सुद्धा साहेबांनी सांगितलं पाहिजे किंवा मला माहिती देणाऱ्यांनी चुकीची माहिती दिली